नमस्कार, आज आपण बनवतोय गहू ज्वारीच्या पिठाचे खमंग खुसखुशीत असे थालीपीठ। साहित्य आणि प्रमाण या ठिकाणी दिलेले आहे। कृती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम मी एका भांड्यामध्ये अंदाजे गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि चण्याच्या डाळीचे पीठ घेतलेले आहे। तुम्ही पण थालीपीठ बनवण्यासाठी याच प्रकारची पीठ वापरता का? तो हे पारंपरिक पद्धतीने बनवलेले महाराष्ट्रीयन थालीपीठ आहे, ते आज आपण पाहणार आहोत। हे थालीपीठ खमंग होण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत। त्या वाटणामध्ये मी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, लाल तिखट, धने पावडर, कढीपत्ता, मेथी दाणे, हळद, मीठ। प्रमाण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे। थोडासा ओवा हातावर चुरून टाकत आहे। आता थालीपीठाची चव आणखी वाढवणारा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कोथिंबीर। भरपूर अशी कोथिंबीर, 2 ते 4 मूठ कोथिंबीर मी या ठिकाणी चिरून घेतलेली आहे। ती पिठामध्ये टाकून घेऊयात। आता थोडे थोडे पाणी टाकत सैलसर पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। 20 मिनिटे मुरण्यासाठी बाजूला ठेवून दिले। तोपर्यंत आज थालीपीठाबरोबर टोमॅटोची चटणी मी बनवून घेतली होती। थालीपीठ कापण्यासाठी स्वच्छ कापड ओले करून घेतले होते, ते पोळपाटावर ठेवले। आता पिठातील एक गोळा घेऊन थालीपीठ थापण्यासाठी सोपे जावे म्हणून थोडेसे पाणी टाकून घेतले आणि हातालाही थोडेसे पाणी लावले आणि बोटांच्या सहाय्याने थालीपीठ येथे मी थापून घेत आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। तुम्ही जर कधी थालीपीठ केले नसेल तर या पद्धतीने बोटाने थापून थालीपीठ तुम्ही बनवू शकता। थालीपीठ सर्व बाजूने तसेच आतपर्यंत व्यवस्थित शेकावे म्हणून बोटाने थालीपीठाला 4 ते 5 होल करून घ्यावे। तसेच थालीपीठ छान दिसण्यासाठी, सजावटीसाठी, तसेच थालीपीठाची चव वाढवण्यासाठी येथे मी थालीपीठाला तीळ लावून घेतलेले आहे। आता तव्यावर थोडेसे तेल लावून घेतले होते, त्यावर हे थापलेले थालीपीठ कपड्यासहित तसेच आपण टाकून घेणार आहोत आणि प्रत्येक होलमध्ये थोडे थोडे तेल टाकून घेणार आहोत, जेणेकरून थालीपीठ सर्व बाजूने तसेच आतपर्यंत व्यवस्थित शेकले जाईल। तवा व्यवस्थित तापलेला असेल तर 1 ते 2 मिनिटात पहिली बाजू चांगली सोनेरी रंगावर शेकल्यानंतर दुसरी बाजू पलटून घेतली आणि पुन्हा झाकण ठेवून घेतले। उलटण्याने दाबून दाबून थालीपीठ चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन रंगावर शेकून घेतले आहे। हीच प्रोसेस मी 1 ते 2 वेळा पुन्हा केली। थालीपीठ पुन्हा मी झाकून ठेवले आणि दुसरी बाजू ही व्यवस्थित शेकून घेतलेली आहे, जेणेकरून थालीपीठ कच्चे राहणार नाही। आता हे थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे। चला सर्व करूयात। गरमागरम टोमॅटोची चटणी ताटामध्ये वाढून घेतली आणि त्यानंतर त्याबरोबर थालीपीठ एकदम साधे आणि सुंदर रुचकर असे जेवण खाण्यासाठी तयार आहे। हे थालीपीठ तुम्ही दही, लोणचे, ठेचा याच्याबरोबर खाऊ शकता किंवा तसेचही खाऊ शकता। मुलांच्या डब्यासाठी कमीत कमी वेळेत बनणारा रुचकर पदार्थ, तसेच प्रवासातही 1 ते 2 दिवस टिकणारा हा पदार्थ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हॅपी कुकिंग।